घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. घर असावं घरासारखं. नुसत्या भिंती नाहीत, नुसती जागा नाही, तर जिथे प्रेम जिवंत राहिलं पाहिजे, जिथे एनर्जी शांत वाटली पाहिजे, ते मंदिर. आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं घर पॉझिटिव्ह मंदिरासारखं राहण्यासाठी मी कोणत्या अशा गोष्टी डेली रुटीनमध्ये करते, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप साध्या आणि सोप्या गोष्टीच आहेत. तुम्ही पण तुमच्या डेली रुटीनमध्ये त्या करू शकता. एकदा जरी करून पाहिल्या ना, तरी तुम्हाला खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. तर माझं घर मंदिरासारखं पॉझिटिव्ह राहण्यासाठी सकाळी उठल्यावरती मी सगळ्यात अगोदर सगळे दरवाजे आणि खिडक्या ओपन करते. कारण ज्याप्रमाणे आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते ना, तशीच आपल्या घराला सुद्धा प्युअर ऑक्सिजनची गरज असते, आणि जी सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला मिळते. घरातील हवा खेळती राहिली तर घरातील निगेटिव्हिटीसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते आणि घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं. दुसरी गोष्ट मी माझं घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी करते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उंबरठा पूजन. दर मंगळवारी, गुरुवारी आणि अमावस्या, पौर्णिमा तसंच सणवाराला न चुकता मी हळदीचं लेपन उंबरठ्यावरती लावते आणि छोटीशी रांगोळी काढते, जशी मला जमेल तशी. आपलं मुख्य द्वार, आपला उंबरठा म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते आणि तिच्याच स्वागतासाठी अशी छोटीशी छान रांगोळी काढली आणि उंबरठ्याचं लेपन केलं, तर तीसुद्धा आनंदी होऊन आपल्या घरी स्थायी रूपी राहते. तिचं लेपन हे काही शोबाजी नाही, तर आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्हिटी आपल्या दाराबाहेरच रोखून ठेवण्याची शक्ती हळदमध्ये आहे. हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच हळदीचं लेपन न चुकता सणावाराला, अमावस्या, पौर्णिमा किंवा मंगळवारी, गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा. आणि मी हे करते तेव्हापासून माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी मदत होते. सोबतच घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना, आपल्यालाही ते हळदीचं लेपन आणि रांगोळी बघून खूप प्रसन्न वाटतं. खूप लोकांना ना हिरवा रंग घालायला आवडत नाही, पण हो, हिरवा रंगच आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करत असतो. खूप लोक आता आर्टिफिशियल प्लांट घरामध्ये लावतात. मला मान्य आहेत की ती खूप देखणी असतात आणि आता खूप व्हरायटीमध्ये आलेली आहेत. पण रिअल प्लांट आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी जितकी मदत करतात, तितकी आर्टिफिशियल प्लांट नाही करत. रिअल प्लांट जशी जशी वाढतात, त्याच प्रकारे आपल्या घराची वाढ होत असते. फायनान्शियली म्हणा, आपल्या हेल्थमध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये. म्हणूनच रिअल प्लांट घरामध्ये लावणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या घरामध्ये सगळीकडे रिअल प्लांट लावलेली आहेत. तितकंच खरं आहे की रिअल प्लांटची काळजी तितकीच घ्यावी लागते. आता बरेच लोक कंप्लेंट करतात की बाहेरगावी जावं लागतं, त्यावेळेला या प्लांटची कोण काळजी घेणार, आणि आमच्याकडे ऑफिसचीच कामं इतकी असतात, आमच्या घरामध्ये ऊन येत नाही, तर मग ही झाडं लावून उपयोग तरी काय, झाडं जळून मरून जातात. तर खरं सांगू तर आजकाल इंडोर प्लांट असे इतके छान छान येत आहेत
आपल्या घरी जरी ऊन येत नसलं तरी पण ती प्लॅन्ट्स आपल्या घरामध्ये आपण सहजपणे लावू शकतो आणि त्यांना कमीत कमी मेंटेनन्स आपल्याला करावा लागतो, जसं की आठवड्यातून एकदा दोनदा पाणी घालणं. आणि अशाच प्रकारची काही प्लॅन्ट्स मी माझ्या घरामध्ये लावलेली आहेत, कारण माझ्या घरामध्ये सुद्धा ऊन येत नाही. त्यामुळे काही अशी प्लॅन्ट्स आम्ही घेतलेली आहेत ज्यांना उन्हाची जास्ती गरजच नसते. पण घरातील पॉझिटिव्ह वातावरण टिकून राहण्यासाठी आपल्याला झाडं खूप मदत करतात, म्हणून एक तरी झाड आपल्या घरी असलंच पाहिजे. आपलं किचन म्हणजे आपल्या घराचं हृदय आहे. आपल्या अन्नपूर्णा देवीचं ते स्थान आहे. म्हणूनच स्वयंपाक झाला की आपलं किचन स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. म्हणून जमेल तसं किचनची स्वच्छता करत राहायची. प्रत्येक भांडं स्वच्छ असलं की घरही पॉझिटिव्ह वाटतं. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं घर वेळोवेळी स्वच्छ ठेवणं. घरातल्या वस्तू जागेवरती ठेवणं, घरातील अडगळ काढून टाकणं. कारण स्वच्छ घर म्हणजेच स्वच्छ मन. गेल्या काही दिवसांपासून मी डिक्लटरिंग चालू केलं आहे. कारण घरामध्ये जर अडगळ असेल तर लक्ष्मी थांबत नाही आणि नको असलेल्या वस्तू ज्या जास्ती वापरात येत नाही त्या एकतर काढून तरी टाकाव्या किंवा गरजू लोकांना देऊन तरी टाकाव्या. त्याच्यामुळे आपलं घर मोकळं आणि स्वच्छ राहण्यासाठी मदत होते. आणि जितकं आपलं घर शांत, स्वच्छ असेल, प्रसन्न असेल, तितकंच आपलं माइंडसुद्धा क्लिअर राहतं आणि त्यावरच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य अवलंबून असतं. आपला पैसा, आपले नातेसंबंध हे सगळं आपल्या घरातील वातावरणावरतीच अवलंबून असतं. म्हणूनच घर वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, नको असलेल्या वस्तू काढून टाकणं गरजेचं आहे. आपण दिवस ठरवू शकतो की या वाराला ही रूम साफ करायची आहे किंवा महिन्यातून 2 वेळेस पडदे धुवायचे आहेत, बेडशीट 3 दिवसातून एकदा चेंज करायची आहे. असं नियोजन जर आपण केलं तर घरही स्वच्छ राहतं आणि घरातल्या माणसांची मदतसुद्धा घ्यायची. त्यामुळे आपल्या एकट्यावरती लोड येत नाही आणि सगळ्यांच्या मदतीने घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत होते. एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायला आवडेल की मी क्रिस्टलचा बिझनेस करते म्हणून नाही, पण घरामध्ये क्रिस्टल ठेवल्यामुळे एक वेगळीच वाईब निर्माण होते. जरी आपण हातामध्ये, गळ्यामध्ये क्रिस्टल घालू नाही शकलो तरी घरामध्ये ठेवले पाहिजेत, कारण त्यांच्याकडे बघून आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि क्रिस्टलचं कामच हे असतं की निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करून आपल्याला पॉझिटिव्ह हीलिंग देणं. त्यामुळे क्रिस्टल घरामध्ये नक्की ठेवून बघा. तुम्हाला जर क्रिस्टल्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती आमच्या मेसेज करू शकता. मी तुम्हाला तिकडे गायडन्स देऊ. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घर पॉझिटिव्ह आणि आनंदी राहण्यासाठी मी स्वतःला मेंटेन ठेवते, प्रेझेंटेबल ठेवते. म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह आणि आनंदी ठेवते. घरातली लक्ष्मी आनंदी असेल तरच तर घर आनंदी राहणार आहे आणि पॉझिटिव्ह राहणार आहे आणि घरातल्यांनाही छान वाटणार आहे घरात आल्यानंतर. घरावरती प्रेम करताना स्वतःला प्रेम करणं विसरायचं नाही. पण आनंदी राहिलो तरच तर घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. घरातील स्त्रियांवरतीच त्या घरातील पूर्ण वातावरण अवलंबून असतं.
असं जर घर आपण शांत, सुंदर, स्वच्छ, निर्मळ मंदिरासारखं ठेवलं तर का बरं घरामध्ये कटकटी होतील? का बरं मुलांची चिडचिड होईल? का बरं कोणी आजारी पडेल? कशाला पैशांची अडचण येणार आहे? कोणी तिथे डिप्रेशनमध्ये जाईल ना अँझायटीला मुकेल. म्हणूनच घराचं वातावरण जितकं आपल्याला छान पॉझिटिव्ह करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करायचा. आणि बघा, बदल तुमच्या समोर आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करा आणि मी सांगितलेल्या या टिप्स नक्की फॉलो करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे बदल तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणते छान पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला दिसून आले आहेत. मला वाचायला नक्कीच आवडेल. खूप प्रेम आणि धन्यवाद.